हॅलो फ्रेंड्स, आज आपण नेक्स्ट लेक्चर घेणार आहे फिजिक्समधलं. जसं की आपल्याला माहीत आहे की लास्ट लेक्चरला आपण इंट्रोडक्शन आणि आउटकम्स सगळे बघितलेले होते. आता आपल्याला बघायचं आहे की कायनामॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. पण तत्पूर्वी जे विद्यार्थी ह्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून त्यांना लेक्चर अपलोड झाल्या नोटिफिकेशन मिळून जाईल, म्हणजे मॅसेजची वाट पाहावी लागणार नाही. ओके, तर चला आता आपण स्टार्ट करतोय कायनामॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. कायनामॅटिक्स म्हणजे काय? गतिशास्त्र. गतिशास्त्र शिकण्याच्या अगोदर आपल्याला ठराविक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. त्यात महत्त्वाचं कुठलं आहे? थिटा. ह्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. थिटा म्हणजे काय आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो, तुम्ही फक्त लक्ष द्या. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थिटा म्हणजे काय आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्यानंतर ओमेगा. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. आता आपल्याला माहीत आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी ज्यावेळी म्हणतो आपण त्यावेळी लक्ष द्या. हा एक अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिंपल फॅक्ट सांगतो तुम्हाला. इथं लिहू घेतो. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे कसा रोटेट होणार आहे? असा रेड घेतला पाहिजे. हा असा रोटेट होईल, बरोबर. म्हणजे हे अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल असणार आहे. आपल्याला माहीत आहे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम घेतो. व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. मग आता मला सांगा, व्हेलॉसिटी इथं अँग्युलर आहे, डिस्टन्स काय आहे? हा पूर्ण एरिया कवर करणार आहे. मग आपल्याला माहीत आहे पूर्ण एरिया कवर करणार आहे हा. तर हा एरिया किती होईल? पूर्ण अँग्युलर धरला तर 2π होईल. म्हणजे हे किती होईल? 2π. आणि टाईम पिरियड काय राहील? t. हा असा तयार होतो ओमेगाचा फॉर्म्युला कुठलाही पाठ करायचा नाही का? तर इथं आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे. आता फॉर्म्युला मिळालेला आहे, त्याचं युनिट कसं लक्षात ठेवायचं? तुम्ही म्हणाल सर युनिट कसं लक्षात ठेवायचं? तर बघा, युनिट लक्षात ठेवायचं काय फारसं अवघड नाही. 2πला आपण काय करतो? रेडियन म्हणतो. 2π म्हणजे त्याचं युनिट रेडियन आहे. टाईम पिरियडचं युनिट काय? सेकंद. म्हणजे ओमेगाचं युनिट काय होईल? रेडियन पर सेकंड. ओके, रेडियन पर सेकंड. आता अँग्युलर एक्सलरेशन अल्फा. अल्फा म्हणजेच काय आहे? अँग्युलर ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन म्हणजेच काय असतं? dω/dt. dω/dt हे काय आहे? अँग्युलर ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला होणार आहे. आता व्ही म्हणजे काय आहे? टँजंट व्हेलॉसिटी. व्ही म्हणजे काय आहे? टँजंट व्हेलॉसिटी आहे. टँजंट व्हेलॉसिटीज म्हणजेच काय ते ओमेगा इंटू आर येणार आहे. ओमेगा इंटू आर. ओमेगा म्हणजे काय आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि आर म्हणजे काय आहे? रेडियस. आर म्हणजे काय असणार आहे? रेडियस. हे पहा इथं ही आर आहे. ह्या सेंटरपासनं ह्याला काय येतं? टँजेन्शियल व्हेलॉसिटी येते. ओके, नेक्स्ट काय आहे आता आपलं? हे नॉमिनेशन्स तुम्हाला लागणार आहे. का लागणार आहे? तर पुढं आपण जे प्रॉब्लेम घेणार आहे त्यावेळी तुम्हाला लागणार आहे. आता काय बघायचं आपल्याला? आता पाहायचं आहे आपल्याला महत्त्वाचा कन्सेप्ट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय असतं? आता हा आपला
धरून चला हा सेंटर आहे, सेंटर काढलेला आहे. इथून हा रोटेशन स्टार्ट आहे त्याचे. हा पार्टिकल इथं असा जात आहे. ओके, आता ह्या ठिकाणी रेड करतो. इथं आहे, परत इथं गेलेला आहे, 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 इथं गेलेला आहे आणि फायनली इथं आलेलं. असे पॉईंट्स घेतलेले आहेत आपण. ओके, मग ह्यामध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन का म्हणायचं? युनिफॉर्मचा अर्थ काय होतो? तर इथं युनिफॉर्मचा अर्थ असा होतो की ह्याचं वेलॉसिटी काय राहणार आहे, सॉरी डायरेक्शन चेंज होत जाणार आहे. याची इथं लिहितो डायरेक्शन चेंजेस, डायरेक्शन चेंज होत जाते, पण विच पार्ट इज कॉन्स्टंट? वेलॉसिटी कॉन्स्टंट राहत जाते. ह्याची वेलॉसिटी काय राहते? कॉन्स्टंट राहत जाते. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक उदाहरण कुठलं आहे? तर आपली पृथ्वी आहे आणि हा कालचंच उदाहरण घेऊ आपण की हा सन आहे इथं. ओके, एक मिनिट. हा सन आहे आणि हे पृथ्वी आहे. दिस इज द सन. आणि हे अर्थ रोटेट होत चाललेले आहे. अर्थ कशी चाललेले आहे? रोटेट होत आहे. तर अर्थ जर रोटेट होत असेल, अर्थ रोटेट होते म्हणजे काय होते पहा, इथून इथं आलेले आहे. ओ शिट, इथून इथं आलेले आहे, परत इथं गेलेले आहे, इथं आहे, इथं गेलेले आहे, इथं गेलेले, इथं गेलेले. ओके, अर्थ जर अशी रोटेट होत असेल ते काय होते? त्याची वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. वेलॉसिटी काय आहे? कॉन्स्टंट आहे, फक्त डायरेक्शन चेंज होत गेलेलं आहे. हे उदाहरण कशाचं आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं. हे उदाहरण कशाचं आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला काय? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय बघा, एक पार्ट घेतला असा मी, ह्या ठिकाणी सेंटरला पॉईंट आहे, हा सेंटरचा पॉईंट आहे, इथं हा पॉईंट आहे ए. सपोज हे असे फॅनचे ब्लेड्स आहेत असे ॲझ्युम करू आपण. ओके, ज्यावेळी फॅन रोटेशनमध्ये असेल त्यावेळी कम्प्लिटली हे होणार आहे. हे फॅनचे असे ब्लेड्स आहेत असं ॲझ्युम करू. ओके, ज्या फॅन जेव्हा ऑन असेल तेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असणार आहे, पण जेव्हा ऑफ केला जाईल तेव्हा हे जी सर्क्युलर मोशन युनिफॉर्म राहील का? नाही, हळूहळू काय होईल? डिक्रीजिंग होईल. हळूहळू काय होईल? हे डिक्रीजिंग मोशन होईल. हळूहळू हे डिक्रीजिंग मोशन होईल आणि त्याला काय म्हटलं जातं? तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटलं जातं. आता ह्या नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमुळेच काय होतं? तर ॲक्सलरेशनचा जन्म होतो. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमुळेच काय होतं? ॲक्सलरेशन. युनिफॉर्म ॲक्सलरेशन म्हणजेच काय येतं? चेंज इन वेलॉसिटी डी ओमेगा बाय डी टी. आता डी ओमेगा म्हणजेच काय आहे? ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी आहे, ए बी लेतो म्हणजे फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ह्याला काय म्हटलं जातं? अँग्युलर
ॲक्सलरेशन. मग ह्याचं युनिट काय येतं? आता बघा ओमेगाचं युनिट काय आहे? रेडियन पर सेकंड आणि टाईम पिरियडचं सेकंड म्हणजे रेडियन पर सेकंड स्क्वेअर ही याचं युनिट येणार आहे. हे कशामुळे होतं? तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमुळे होतं. आता महत्त्वाचा नेक्स्ट कन्सेप्ट बघूया आणि आजचं लेक्चर थांबूया इथं. तर ह्यामध्ये काय आहे? 2 फोर्स आहेत डायनामिक्समध्ये, सेंट्रीफ्युगल फोर्स आणि सेंट्रीपेटल फोर्स. तर पहिला कुठला आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स. पहिला कुठला आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय? तर बघा लक्ष द्यायचं. हा आपला सर्कल आहे आणि हा सेंटर आहे. जो फोर्स असा 90 डिग्रीत आउटसाईडला जातो, हे फोर्स जे गेलेले आहेत हे 90 डिग्री आउटसाईडला गेलेले आहेत इथून, ह्याला म्हटलं जातं सेंट्रीफ्युगल फोर्स. ह्याला काय म्हटलं जातं? सेंट्रीफ्युगल फोर्स. ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण कुठलं घेतो आपण? वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन, त्यानंतर आपली गोफण असते ते, किंवा आपण कपडे वाळत घालतो तेव्हा आपल्या घरातली काय करतात? वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा कुठला फोर्स असतो? सेंट्रीफ्युगल फोर्स असतो. जेणेकरून कपड्यातले जे लहान लहान पाण्याचे थेंब असतात ते बाहेर निघून जातात आणि त्यामुळे काय होतं? कपडे सुकण्यास मदत होते. असे बरेचसेच फोर्स आहेत जे सेंट्रीफ्युगल फोर्सनं कनेक्टेड आहे. आणि नेक्स्ट कुठला आहे? तर सेंट्रीपेटल फोर्स. नेक्स्ट कुठला आहे? सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय आहे? तर सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे हा सर्कल आहे, अजून करू आपण, हा सेंटर आहे. तर ह्याच्या इनर डायरेक्शनला जो फोर्स आपल्या सेंटरकडे लागला जातो त्याला काय म्हटलं जातं? सेंट्रीपेटल फोर्स. म्हणजे जे फोर्स इनर साईडला असतो, म्हणजे आपण माउथ का कुवा म्हणतो, किंवा आपण जी टर्नला गाडी वळवतो, सपोज हे असं आहे आणि असा अचानक टर्न असतो, हे असा रोड असतो, त्यावेळी जी गाडी आपण टर्न घेत असतो त्यावेळी आपल्या गाडीवर कुठला फोर्स लागलेला असतो? सेंट्रीपेटल फोर्स. तर आजच्या लेक्चरला येतच थांबत आहे आपण. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, शेअर आणि तुमच्या 12वीच्या सगळ्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ सर्क्युलेट करा, जेणेकरून कोणीही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. आणि नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. थांबतो इथं आपण. थँक्यू सो मच.